23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. कुठलं तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती. नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. वा, ऐकायला किती चांगलं वाटतंय ना. पण स्टॅटिस्टिक्सची गंमतच ही आहे, मुख्यमंत्री साहेब त्यांना हवे ते आकडे पाहतात आणि तेच महाराष्ट्राला दाखवतात. आता मी तुम्हाला आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय लपवत आहेत हे दाखवणार आहे. जरा धीर देऊन पहा. महाराष्ट्रात 15 ते 29 वयोगटातील बेरोजगारी दर आहे 13.1%. म्हणजे प्रत्येक 10 तरुणापैकी 13 जण बेरोजगार आहेत. हे मी नाही म्हणते, हे म्हणते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. म्हणजे हा सरकारी डेटा आहे. पुरुषांमध्ये बेरोजगारी दर आहे 11% आणि महिलांमध्ये तो आहे थेट 19.1%. मग मुख्यमंत्री साहेब खोटं बोलले का? तर नाही. ओव्हरऑल म्हणजे सगळ्या वयोगटातला पाहिला तर बेरोजगारी दर कमी आहे, पण तरुणांमधला बेरोजगारी दर हा भयावह आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ओव्हरऑल बेरोजगारी दर सांगितला, तरुणांमधला बेरोजगारीचा आकडा लपवला. हे त्यांनी का केलं असेल? बरं, भारतामध्ये देखील तरुणांमधला सगळ्यात कमी बेरोजगारी दर कुठे माहितीये? तर तो आहे गुजरात. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राज्यात.